थर्ड tan थीटा प्लस 1 बाय कॉस थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस tan थीटा माइनस 1 बाय कॉस थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर थीटा अपॉन 1 माइनस साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे, याची पण काय घेतली आपण LHS. आता ह्याच्यात फक्त काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. सहज दिसतंय, मग मी स्क्वेअर करतो. a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होणार तुमच्याकडे, tan स्क्वेअर थीटा प्लस 1 बाय कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2 tan थीटा इंटू 1 बाय कॉस थीटा प्लस याचा स्क्वेअर काय होणार, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर माइनस 2ab 2 tan थीटा अपॉन कॉस थीटा. सो माइनस 2 tan थीटा बाय कॉस थीटा प्लस 2 tan थीटा बाय कॉस थीटा तुमचा काय झाला, कॅन्सल. राहिलं काय, tan स्क्वेअर प्लस tan स्क्वेअर 2 tan स्क्वेअर, सो 2 tan स्क्वेअर थीटा आणि 1 बाय कॉस स्क्वेअर प्लस 1 बाय कॉस स्क्वेअर 2 इंटू 1 बाय कॉस स्क्वेअर थीटा. यांच्यातलं 2 कॉमन काढला, आतमध्ये काय राहिलं tan स्क्वेअर. tan स्क्वेअरला लिहितो मी साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे, दोघांचा डिनोमिनेटर सेम असल्यामुळं 1 प्लस साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा मला लिहिता आलं. ठीक आहे, डिनोमिनेटर सेम असल्यामुळे न्यूमरेटरची काय झाली, बेरीज. बट आपल्याला एक गोष्ट माहिती की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा किती असतो तुमच्याकडं, 1. मग ह्या कॉस स्क्वेअर थीटाला तुम्ही काय लिहू शकता, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. हे आपले आयडेंटिटी वरून साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ही आपली आयडेंटिटी आहे. त्यावेळेस आपण कॉस स्क्वेअर थीटाला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा लिहू शकतो. हे मी पाठीमागच्या ह्याच्या जेव्हा हे आयडेंटिटी शिकवली तेव्हा मी हे सांगितलंय तुम्हाला, तरी पण आता आठवण करून दिली. मग ह्या कॉस स्क्वेअर थीटाच्या जागी मी काय लिहितो, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. सो धिस इक्वेशन बिकम्स 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर थीटा अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, दॅट इज युअर RHS. बघा RHS ला 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर थीटा अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. हेन्स प्रूव्ह. चौथं, 2 sec स्क्वेअर थीटा माइनस sec रेज टू 4 थीटा माइनस 2 cosec स्क्वेअर थीटा प्लस cosec रेज टू 4 थीटा will be equal to cot raised to 4 theta minus tan raised to 4 theta. So let us take LHS. हा LHS आला. तर ह्या LHS मध्ये मी काय करतो बघा, हा cosec raised to 4 theta मी इकडे देतो, cosec raised to 4 theta minus 2 cosec square theta cosec स्क्वेअर थीटा प्लस 1 हा एक्स्ट्रा प्लस 1 घेतला मी. आता एक्स्ट्रा प्लस 1 घेतल्यानंतर मला लगेच एक 1 काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. का तर त्या इक्वेशनला मला बॅलन्स करायचं आहे. प्लस 1 असल्यावर मी एक्स्ट्रा प्लस 1 ठेवू शकत नाही, मला मायनस 1 पण करावं लागतो. का तर प्लस केला आणि परत मायनस केला, दोनचा अर्थ काय राहिला माझ्याकडे, सेम. आणि हा जो आहे मायनस सेक रेज टू 4 थीटा प्लस 2 सेक स्क्वेअर थीटा, याच्यात मी मायनस 1 करतो. ठीक आहे, आता हा प्लस 1 आणि मायनस 1 काय होणार, कॅन्सल. आणि फायनली आपलं हेच इक्वेशन शिल्लक राहणार. परंतु याच्याकडे जर मी नीट पाहिलं तर हा माझ्याकडे आहे कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, a स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर कोसेक रेज टू 4 थीटा मायनस 2ab 2 कोसेक स्क्वेअर थीटा प्लस b स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1. आणि याच्यात मी मायनस साइन कॉमन काढतो. मायनस साइन कॉमन काढल्यावर काय झालं, सेक रेज टू 4 थीटा मायनस 2 सेक स्क्वेअर थीटा प्लस 1. आता हे काय झालं, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 ला मी 1 मायनस कोसेक स्क्वेअर थीटा लिहिलं तरी काहीही प्रॉब्लेम होत नाही. चला तसंच ठेवूया, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि ह्याला काय लिहिणार आपण,
सेक स्क्वेअर थिटा -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता जुनी आठवण आयडेंटिटीची 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा दॅट इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हे बरोबर आहे, हे सगळ्यांना माहिती. +1 तिकडे गेलो काय होईल माझ्याकडे -1. सो टॅन स्क्वेअर थिटा विल बी इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा -1. आणि तसंच 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा दॅट इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. +1 तिकडे -1 गेलो काय झालं कॉट स्क्वेअर थिटा दॅट इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा -1. म्हणजेच काय सेक स्क्वेअर थिटा -1 ला मी काय म्हणू शकतो आता टॅन स्क्वेअर थिटा, आणि कोसेक स्क्वेअर थिटा -1 ला मी काय म्हणू शकतो कॉट स्क्वेअर थिटा म्हणतो. मग आता आणलंयच एवढं तर कोसेक स्क्वेअर थिटा -1 ला मी काय म्हणणार कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि मायनस याला काय म्हणणार मी टॅन स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो कॉट स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर काय होणार तुमच्याकडे कॉट रेज टू 4 थिटा मायनस टॅन स्क्वेअरचा स्क्वेअर काय होणार टॅन रेज टू 4 थिटा. सो दिस इज युअर RHS. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडं 5वा. साइन रेज टू 4 थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा दॅट इज इक्वल टू 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. सो आपल्याला एक गोष्ट माहिती आहे काय की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा दॅट इज इक्वल टू 1. मी काय करतो दोन्ही बाजूचा स्क्वेअर करतो. सो स्क्वेअर केल्यानंतर काय होते बघा याचा पण काय होणार स्क्वेअर आणि याचा पण काय होणार आहे स्क्वेअर. सो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येणार ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा दॅट इज इक्वल टू 1चा स्क्वेअर किती झाला तुमच्याकडे 1. सो साइन स्क्वेअरचा स्क्वेअर येणार तुमच्याकडे साइन रेज टू 4 थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा दॅट इज इक्वल टू हा प्लस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस. सो 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. सो साइन रेज टू 4 थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा दॅट इज इक्वल टू 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. हेन्स प्रूव्ड. सिक्स्थ प्रॉब्लेम बघा 2 × साइन रेज टू 6 थिटा प्लस कॉस रेज टू 6 थिटा दॅट मायनस 3 साइन रेज टू 4 थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा दॅट प्लस 1 दॅट इज इक्वल टू 0. आता LHS घेतली आपण ठीक आहे. सो साइन रेज टू 4 थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटाला आत्ताच माहित झालं आपल्याला काय म्हणायचं असते 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. साइन रेज टू 6 थिटा कॉस रेज टू 6 थिटाचं बघूया आपण. सो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा दॅट इज इक्वल टू 1. दोन्ही साईडचं आपण काय करूया क्यूब. ठीक आहे काय करूया क्यूब. ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब काय ए क्यूब म्हणजे साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा क्यूब प्लस बी क्यूब कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा क्यूब प्लस 3ab सो 3 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा इंटू ए प्लस बी म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा दॅट इज इक्वल टू 1चा क्यूब परत एकदा किती आला आपल्याकडं 1. सो हे झालं तुमच्याकडं साइन रेज टू 6 थिटा प्लस कॉस रेज टू 6 थिटा प्लस 3 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती 1. सो दिस इज इक्वल्स टू 1. हा प्लस 3 तिकडे गेल्यावर काय होईल तुमच्याकडे -3. सो साइन रेज टू 6 थिटा प्लस कॉस रेज टू 6 थिटा दॅट इज इक्वल टू 1 - 3 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ही आधी ऑलरेडी मी सांगितलेली आहे. मग ही LHS मध्ये मी काय करतो हा 2 तसाच साइन रेज टू 6 थिटा प्लस कॉस रेज टू 6 थिटाच्या ऐवजी मी काय लिहिणार 1 - 3 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. सो 1 - 3 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा -3 हा साइन 4 थिटा प्लस कॉस 4 थिटाला आत्ताच आपण
आत्ताच आपण याची व्हॅल्यू शोधलेली आहे आणि ती व्हॅल्यू किती आहे 1 - 2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा प्लस 1. सो आता मी मल्टिप्लाय करतो आतमध्ये 2 - 6 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा -3 -1 प्लस 6 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस 6 cos स्क्वेअर थिटा -6 sin स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा कॅन्सल झाला. 2 + 1 3 3 - 3 किती झालं आपल्याकडं 0. दिस इज युअर RHS. म्हणजे ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय होती की sin⁻6 थिटा प्लस cos⁻6 थिटा आणि sin⁻4 थिटा प्लस cos⁻4 थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे. ह्याची व्हॅल्यू मी आधीच तुम्हाला फॉर्म्युलांमध्ये सांगितली होती आणि ही आता पाठच ठेवणं आपल्याला गरजेचं आहे, कारण MCQ मध्ये पटकन गणित सुटण्यासाठी ही फॉर्म्युला आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे किंवा याची व्हॅल्यू आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं 7वा. cos⁻4 थिटा मायनस sin⁻4 थिटा प्लस 1 दॅट इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा. चला याच्यामध्ये आपण LHS घेतली. cos⁻4 थिटाला मी तसंच ठेवलं मायनस sin⁻4 थिटाला पण मी तसंच ठेवलं. ह्या 1 ला लिहितो मी sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा. आता काय करतो मी ह्याच्यामध्ये ह्याच्याजवळ याला घेतो म्हणजे cos⁻4 थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा मायनस sin⁻4 थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा. ह्या दोघांच्यातनं काय कॉमन आला cos स्क्वेअर थिटा कॉमन आला. आतमध्ये काय राहते cos स्क्वेअर थिटा प्लस 1 आणि ह्यांच्यातून sin स्क्वेअर थिटा मी कॉमन काढला. sin स्क्वेअर थिटा आतमध्ये काय राहते बघा sin स्क्वेअर थिटा कॉमन काढल्यावर इथं राहतो मायनस sin स्क्वेअर थिटा प्लस 1. ठीक आहे. सो दिस इज cos स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इंटू ह्या 1 मायनस sin स्क्वेअर थिटाला sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती असते आपल्याकडे 1 प्लस cos स्क्वेअर पलीकडे गेलो काय होईल तुमचा प्लस sin स्क्वेअर पलीकडे गेलो होईल मायनस sin स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअरची व्हॅल्यू काय झाली 1 मायनस sin स्क्वेअर. हे आता पाठ पाहिजे 1 मायनस sin स्क्वेअर थिटाला मी काय लिहू शकतो cos स्क्वेअर थिटा. ह्या दोघांच्यातनं परत एकदा मी काय कॉमन काढतो cos स्क्वेअर थिटा कॉमन काढतो. cos स्क्वेअर थिटा कॉमन काढल्यानंतर माझ्याकडे काय राहते 1 प्लस cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सो cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा किती झाला तुमचा 1 प्लस 1 किती झालं 2. सो 2 cos स्क्वेअर थिटा दॅट इज युअर RHS. दिस इज युअर RHS. हेन्स प्रूव्ड. आठवं गणित बघा sin⁻4 थिटा प्लस 2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा दॅट इज इक्वल टू 1 मायनस cos⁻4 थिटा. ठीक आहे. आपण काय करूया LHS घेऊया. LHS घेतली बघा. आता याच्यातनं मी काय करतो याच्यातनं आणि याच्यातनं sin स्क्वेअर थिटा कॉमन काढतो. sin स्क्वेअर थिटा कॉमन काढल्यावर इथं काय राहील माझ्याकडं sin स्क्वेअर थिटा प्लस 2 cos स्क्वेअर थिटा. ठीक आहे. पुन्हा एकदा हा sin स्क्वेअर थिटा मी तसाच लिहितो. आतला पण एक sin स्क्वेअर थिटा तसं लिहिलं. 2 cos स्क्वेअर थिटाला मी काय लिहू शकतो cos स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा, कारण cos स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा किती 2 cos स्क्वेअर थिटा. सो sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा अगेन किती झालं तुमच्याकडे 1. सो मी काय लिहितो बघा आता sin स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस cos स्क्वेअर थिटा. ह्या sin स्क्वेअर थिटाला मी काय लिहू शकतो 1 मायनस cos स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस cos स्क्वेअर थिटा. हे कसं काय लिहिलं 1 मायनस cos स्क्वेअर थिटा, तर sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ह्या आयडेंटिटी वरून लिहिलो. आता हा a मायनस b a प्लस b काय फॉर्म्युला आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर
मायनस कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. सो दिस इज 1चा स्क्वेअर किती झाला तुमच्याकडे 1 मायनस कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर किती होईल कॉस रेज टू 4 थिटा. सो दिस इज युअर RHS 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हेन्स प्रूव्ड. नववा प्रॉब्लेम आहे साइन क्यूब थिटा प्लस कॉस क्यूब थिटा अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा प्लस साइन क्यूब थिटा माइनस कॉस क्यूब थिटा अपॉन साइन थिटा माइनस कॉस थिटा दॅट इज इक्वल्स टू 2. परत एकदा ह्याला काय घेऊया आपण याची LHS घेऊया. सो दिस इज युअर LHS. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला ए प्लस बी इंटू अनादर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी साइन थिटा कॉस थिटा प्लस बी स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा प्लस याच्यामध्ये बघा ए क्यूब मायनस बी क्यूब काय फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूबचा ओ सॉरी इथं प्लसच्या इथे मायनस आहे. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय साइन थिटा मायनस कॉस थिटा इंटू अनादर ब्रॅकेट साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा मायनस कॉस थिटा. अगेन हा साइन थिटा मायनस कॉस थिटा काय झाला तुमचा कॅन्सल झालेला आहे आणि इथं साइन थिटा प्लस कॉस थिटा हा साइन थिटा प्लस कॉस थिटा काय झाला तुमच्याकडे कॅन्सल. इथं बघा काय राहिले साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन थिटा कॉस थिटा प्लस याच्यामध्ये पण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती झाला तुमचा 1 आणि तो प्लस साइन थिटा कॉस थिटा. सो हा मायनस साइन थिटा कॉस थिटा हा प्लस साइन थिटा कॉस थिटा काय झाला तुमचा कॅन्सल आणि इथं राहिला 1 + 1 दॅट इज युअर 2. दिस इज युअर RHS. Hence proved. Hence proved. टेंथ प्रॉब्लेम है साइन थीटा प्लस कोसेक थीटा ब्रैकेटचा स्क्वेअर प्लस कॉस थीटा प्लस सेक थीटा ब्रैकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा प्लस कॉट स्क्वेअर थीटा प्लस 7. बघा इकडं LHS घेतली आपण ठीक आहे. सो दिस इज युअर LHS. हे काय करतो ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab प्लस ह्याचा पण ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो काय येईल ह्याचा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab 2 कॉस थिटा इंटू सेक थिटा. आता इथं नीट बघा हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती झाला तुमचा 1 प्लस साइन थिटा कोसेक थिटा म्हणजे काय असतं 1/sin थिटा साइन थिटा काय झालं कॅन्सल राहिला तुमच्याकडे 2 हे घे. इथं पण बघा कॉस थिटा तसंच सेक थिटा म्हणजे काय 1/cos थिटा हा कॉस थिटा आणि हा कॉस थिटा कॅन्सल झाला इथं पण किती राहिलं तुमच्याकडे 2 सो प्लस 2 आणि इथं राहिलंय कोसेक स्क्वेअर थीटा प्लस सेक स्क्वेअर थीटा. सो 2 आणि 2 4 आणि किती झाले हे 5 प्लस कोसेक स्क्वेअर थीटाला लिहू शकतो मी 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा सेक स्क्वेअर थीटा लिहू शकतो मी 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. सो दिस इज 5 आणि 6 आणि 7 7 प्लस कॉट स्क्वेअर थीटा प्लस
टॅन स्क्वेअर थिटा. दिस इज युअर RHS. बघा RHS ला आहे का, टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा प्लस 7. सो हेन्स प्रूव्ड. सो हे सगळे सम्स कशावर डिपेंड आहेत, आपल्या आयडेंटिटीजवर डिपेंड आहेत. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आतापर्यंत. आणि आयडेंटिटीजचं इकडं तिकडं एकापासून अनेक फॉर्म्युले बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेली आहे. आणि ती बहुतेक मी असं समजतो की तुमच्या सर्वांच्या काय आहे, लक्षात आहे. अकरावा प्रॉब्लेम आहे, साइन रेज टू 8 थीटा माइनस कॉस रेज टू 8 थीटा दॅट इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा माइनस कॉस स्क्वेअर थीटा इंटू 1 माइनस 2 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. LHS साइन रेज टू 8 थीटा लिहितो मी, साइन 4 थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस कॉस रेज टू 4 थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं काय आलं तुमच्याकडं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो दिस विल बी ए साइन रेज टू 4 थीटा प्लस कॉस रेज टू 4 थीटा ए प्लस बी इंटू अनदर ब्रॅकेट साइन रेज टू 4 थीटा मायनस कॉस रेज टू 4 थीटा ए मायनस बी. हा साइन 4 प्लस कॉस 4 ला मी लिहू शकतो 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. आणि ह्या साइन 4 मायनस कॉस 4 ला काय लिहिणार मी, साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो दिस इज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर परत एकदा काय लिहिणार मी, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इंटू अनदर ब्रॅकेट साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सो दिस विल बी 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती झालं 1. राहिलं काय, पलीकडची गोष्ट राहिली तुमच्याकडं साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. दिस इज युअर RHS. Hence proved. नेक्स्ट है प्रॉब्लम नंबर 12, साइन रेज टू 6a प्लस कॉस रेज टू 6a इज इक्वल्स टू 1 माइनस 3 साइन स्क्वेअर a प्लस 3 साइन रेज टू 4a. परत एकदा आपण काय घेतली, LHS. दिस इज युअर LHS. त्या साइन 6 ला काय लिहू शकतो मी, साइन स्क्वेअर a ब्रॅकेटचा क्यूब प्लस कॉस स्क्वेअर a क्यूब प्लस बी क्यूब. काय फॉर्म्युला ए क्यूब प्लस बी क्यूबचा, ए प्लस बी म्हणजे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इंटू अनादर ब्रॅकेट साइन रेज टू 4a म्हणजे एचा स्क्वेअर मायनस ए बी म्हणजेच काय, साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे कॉस रेज टू 4a. ठीक आहे. साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए किती झाला तुमचा 1. राहिलं काय तुमच्याकडे, ही पलीकडची गोष्ट. याच्यात मी काय करतो, हा जो आहे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए त्यांना मी जवळ घेतलं आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. मायनस साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए. आता यांच्यातून मी काय कॉमन काढतो, साइन स्क्वेअर ए कॉमन काढतो. नको कॉमन काढायची गरज नाहीये, ते न कॉमन काढताच होत आहे. काय पाहिजे, 3 साइन स्क्वेअर ए आणि साइन मध्येच पाहिजे. ठीक आहे. 2 साइन स्क्वेअर ए आपल्याला सगळं आन्सर साइन मध्ये पाहिजे. मग कॉस स्क्वेअरला पण मी लिहितो 1 मायनस साइन स्क्वेअर ए. ठीक आहे. आणि मायनस
हा साइन स्क्वेअर ए मी तसाच ठेवला आणि कॉस रेस टू 2a ला मी लिहितो 1 मायनस साइन स्क्वेअर ए. ठीक आहे. मग दिस इज 1 मायनस ह्या 2 साइन स्क्वेअर ए ना मल्टिप्लाय केला आतमध्ये तर -2 साइन स्क्वेअर ए प्लस 2 साइन रेस टू 4a. ठीक आहे. आणि हा मायनस साइन स्क्वेअर ए ने मल्टिप्लाय केल्यावर मायनस साइन स्क्वेअर ए प्लस साइन रेस टू 4a हे आलं. आता -2 साइन स्क्वेअर ए आणि मायनस साइन स्क्वेअर ए काय झालं तुमच्याकडं, हा 1 तसाच पहिला 1 मायनस 3 साइन स्क्वेअर ए झालं आणि साइन रेस टू 4a प्लस 2 साइन रेस टू 4a म्हणजे किती झालं तुमच्याकडं प्लस 3 साइन रेस टू 4a आणि हीच बघा आपली RHS आहे. सो दिस इज युअर RHS. हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. लक्षात आलं. सोपी गोष्टी इथे. 14 1 प्लस tan a इंटू tan b ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस tan a मायनस tan b ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू सेक स्क्वेअर a इंटू सेक स्क्वेअर b. ठीक आहे. आपण काय करणार आता, जे LHS मध्ये दिसतंय तेच करायचं. LHS घेतली, ह्याचा स्क्वेअर करा म्हणतोय तर स्क्वेअर केला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर a इंटू tan स्क्वेअर b प्लस 2ab. सो 2 tan a tan b प्लस ह्याचं काय होणार tan स्क्वेअर a प्लस tan स्क्वेअर b मायनस 2 tan a tan b प्लस 2 tan a tan b मायनस 2 tan a tan b काय झालं तुमचं कॅन्सल. ठीक आहे. सो याच्यातनं आणि याच्यातनं मी काय कॉमन काढला, tan स्क्वेअर a कॉमन काढला. tan स्क्वेअर a कॉमन काढल्यानंतर इथं राहिलं आहे माझ्याकडे tan स्क्वेअर b आणि तिथं पलीकडे काय नाही म्हणजे किती राहिलं आहे 1 आणि हा 1 प्लस पुढे तसाच आणि हा tan स्क्वेअर b इथे tan स्क्वेअर b. सो अगेन tan स्क्वेअर a. आता बघा ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म जर कन्सिडर केली मी तर ह्यांच्यातनं काय कॉमन निघतंय 1 प्लस tan स्क्वेअर b कॉमन निघतो. बघा इथं पण 1 प्लस tan स्क्वेअर b आहे, इथं पण 1 प्लस tan स्क्वेअर b आहे आणि इथं राहिला काय तुमच्याकडं tan स्क्वेअर a प्लस 1. इथं काय नाही म्हणजे 1 राहिला. सो 1 प्लस tan स्क्वेअर b म्हणजेच काय सेक स्क्वेअर b आणि 1 प्लस tan स्क्वेअर a म्हणजेच काय सेक स्क्वेअर a. सो दिस इज युअर RHS. हेन्स प्रूव्ड. सो आजच्यासाठी एवढंच. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. हे जे गणित आज घेतलेले आहेत ती व्यवस्थित शांतपणे लिहा, लिहून काढा, लिहिताना समजून घ्या. जर काय समजलं नाही तर ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि ते विचारल्यानंतर त्याचं निरसन मी तुम्हाला करून देईन. सो गुड डे, गुड नाईट. 14 1 प्लस tan a इंटू tan b ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस tan a मायनस tan b ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू सेक स्क्वेअर a इंटू सेक स्क्वेअर b. ठीक आहे. आपण काय करणार आता, जे LHS मध्ये दिसतंय तेच करायचं. LHS घेतली, ह्याचा स्क्वेअर करा म्हणतोय तर स्क्वेअर केला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर a इंटू tan स्क्वेअर b प्लस 2ab. सो 2 tan a tan b प्लस ह्याचं काय होणार tan स्क्वेअर a प्लस tan स्क्वेअर b मायनस 2 tan a tan b प्लस 2 tan a tan b मायनस 2 tan a tan b काय झालं तुमचं कॅन्सल. ठीक आहे. सो याच्यातनं आणि याच्यातनं मी काय कॉमन काढला tan स्क्वेअर a कॉमन काढला. tan स्क्वेअर a कॉमन काढल्यानंतर इथं राहिलं आहे माझ्याकडे tan स्क्वेअर b आणि तिथं पलीकडे काय नाही म्हणजे किती राहिलं आहे 1 आणि हा 1 प्लस पुढे तसाच आणि हा tan स्क्वेअर b इथे tan स्क्वेअर b. सो अगेन tan स्क्वेअर a. आता बघा ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म जर कन्सिडर केली मी तर ह्यांच्यातनं काय कॉमन निघतंय 1 प्लस
टॅन स्क्वेअर बी कॉमन निघतो. बघा इथं पण 1 + टॅन स्क्वेअर बी आहे, इथं पण 1 + टॅन स्क्वेअर बी आहे. आणि इथं राहिला काय तुमच्याकडं टॅन स्क्वेअर ए + 1. इथं काय नाही म्हणजे 1 राहिला. सो 1 + टॅन स्क्वेअर बी म्हणजेच काय सेक स्क्वेअर बी आणि 1 + टॅन स्क्वेअर ए म्हणजेच काय सेक स्क्वेअर ए. सो दिस इज युअर RHS, हेन्स प्रूव्ड. सो आजच्यासाठी एवढंच. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. हे जे गणित आज घेतलेले आहेत ती व्यवस्थित शांतपणे लिहा, लिहून काढा, लिहिताना समजून घ्या. जर काय समजलं नाही तर ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि ते विचारल्यानंतर त्याचं निरसन मी तुम्हाला करून देईन. सो गुड डे, गुड नाईट.